श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे व्हिडिओचं टायटल आणि व्हिडिओचं थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कुठली नवीन गोष्ट पाहणार आहोत। तर बघा, स्क्रीनवरती तुम्हाला जी वेणी दिसती फुलांची, ती वेणी आज आपण कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने फुलांपासून सुंदर अशी वेणी घरच्या घरी देखील बनवू शकता आणि तीच वेणी कशा पद्धतीने बनवायची ती अगदी डिटेलमध्ये आणि टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर बघू शकता, ह्या दोन वेण्या मी बनवलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही वेण्या बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे। तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वेणी बनवू शकता। तर थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने वेणी कशी बनवता येते हे सांगणार आहे किंवा शिकवणार आहे। तर बऱ्याच मैत्रिणींना अशा पद्धतीची वेणी बनवताही येत असेल। ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीची वेणी बनवता येत असेल त्यांनी व्हिडिओ थोडासा इग्नोर करा, पण ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीची वेणी घरच्या घरी बनवता येत नाही त्या मैत्रिणींसाठी आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल। तर बघा, कधी कधी काही गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण त्या सगळ्यांनाच येतात असं नाही। त्याच्यामुळे म्हटलं चला ह्या वेण्या मी ज्या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारसाठी घरी बनवते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून ह्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसाठी ह्या वेणीचा व्हिडिओ नक्कीच माझ्या मैत्रिणींसाठी युजफुल ठरेल। यासाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा मैत्रिणींनो, समोर जे तुम्हाला फुलं दिसत आहेत ती फुलं मार्केटमधून मी 20 रुपयांची खरेदी करून आणलेली आणि 20 रुपयांच्या फुलांपासून आपण 2 ते 3 वेण्या बनवू शकतो। तर वेण्यांची लांबी किती बनवतोय, किती छोटी बनवतोय किंवा किती मोठी बनवतोय याच्यावरती किती वेण्या बनवून होतात हे ठरतं। पण छोट्या छोट्या वेण्या जर बनवल्या तर 3 वेण्या या ठिकाणी बनवून तयार होतात ह्या फुलांपासून। तर बघा, या ठिकाणी 2 कलरची मिक्स फुलं आणलेली आहेत। तर त्या दोन्ही कलरच्या फुलांपासून मी या ठिकाणी तुम्हाला वेणी बनवून दाखवणार आहे। तर बघा, या वेण्या बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे। हा कच्चा धागा आहे व्हाईट कलरचा। तर असा धागा असेल तुमच्याकडे तो घेऊ शकता किंवा घरामध्ये जो पक्का धागा असतो गोधडीचा व्हाईट कलरचा तो धागा घेतला तरी देखील चालू शकतं। चला तर मैत्रिणींनो, आपण पाहूया वेणी बनवण्याचा पहिला प्रकार। तर ही वेणी बनवण्यासाठी आपल्याला एकतर टिपॉय किंवा चेअर, त्याच्यानंतर ड्रॉवरचे जे हँडल असतात ते ड्रॉवरचे हँडल याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपली जी वेणी बनवून तयार होणार आहे ती अगदी छान बनवून तयार होईल। तर बघा, सुरुवातीला धागा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। आपल्याला वेणी जितकी लांब करायची आहे तितका लांब धागा आपल्याला अशा पद्धतीने चेअरला किंवा टिपॉयला किंवा ड्रॉवरच्या हँडलला अडकवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, वरच्या साईडला गाठ देऊन घ्यायची आहे। धाग्याची पोझिशन मी ज्या पद्धतीने पकडलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला धागा पकडायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही धाग्याच्या मधोमध आपल्याला अशा पद्धतीने फूल ठेवून द्यायचा आहे। तर धागा डबल फोल्ड करून आपण ज्यावेळेस गाठ मारली होती त्यावेळेस जो उरलेला धागा आहे तो या ठिकाणी आपण कट केलेला नाहीये, तो जो रीळ आहे तो ॲज इट इज तसाच ठेवलेला आहे। किंवा दुसरा धागा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही गाठ देखील देऊ शकता आणि तो धागा जो आहे तो आपल्याला वेणीच्या डबल लांबीचा कट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही रीळ ॲज इट इज तसा ठेवला नाही तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला पहिलं फूल ठेवून घेतल्यानंतर दुसरं फूल ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस पहिल्या फुलाच्या खालच्या बाजूला दुसरं फूल येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आणि त्याच्यानंतर बघा, धागा मी ज्या पद्धतीने दुसऱ्या बाजूने टाकतेय त्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला टाकून परत अलीकडच्या साईडने मधून काढून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने वेणी बनवण्यासाठी गाठी देत आहे, त्याच पद्धतीने गाठी देऊन घ्यायच्या आहेत। तर बघा, तिसरं चौथं फूल देखील मी त्याच पद्धतीने एकाखाली एक ठेवलेलं आहे। तुम्ही सेम रंगाच्या फुलांच्या वेण्या देखील बनवू शकता किंवा वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या वेण्या देखील बनवू शकता। तर या ठिकाणी व्हाईट रंगाची फुलं माझ्याकडे थोडीशी कमी होती, त्याच्यामुळे मी दोन्ही मिक्स रंगाच्या फुलांचा या ठिकाणी वापर केलेला आहे। तुम्ही एका सिंगल रंगाच्या फुलाचा वापर केला तरी बनवून होणारी वेणी अगदी सुंदर आणि छान बनवून तयार होणार आहे। तर बघा, मी ज्या पद्धतीने धाग्याच्या मध्ये फूल ठेवत आहे अगदी त्या पद्धतीने आपल्याला धाग्याच्या मध्ये फूल ठेवायचं आहे आणि ते फूल ठेवताना पहिल्या फुलाच्या खाली फूल ठेवायचं आहे
आणि त्याच्यानंतर बघा धागा दुसऱ्या साईडला टाकून अलीकडच्या साईडने काढून धागा ओढून घ्यायचा आहे। तर मी धागा कशा पद्धतीने ओढतीये ते पण बघू शकता। जास्त पण धागा ओढायचा नाही, कारण जास्त धागा ओढला की फूल तुटू शकतं। आणि कच्च्या धाग्याचा वापर आपल्याला याकरता करायचा आहे की कच्चा धागा आपण किती ओढला तरी फूल म्हणजे असं तुटलं जात नाही। या उलट जर आपण गोधडीचा वगैरे धागा घेतला तर धागा जर जोरात ओढला तर फूल तुटू शकतं। यासाठी शक्यतो कच्चा धागा घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, मी कशा पद्धतीने वेणी बनवत आहे। पहिल्या फुलाच्याच खाली अगदी दुसरं फूल ठेवत आहे आणि त्याच्यानंतर जो रीळ आहे तो दुसऱ्या बाजूने टाकून देत आहे आणि त्याच्यानंतर परत अलीकडच्या साईडने काढून घेत आहे। तर बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात आलं असेल, पण ज्या मैत्रिणींच्या लक्षात आलं नाहीये त्या मैत्रिणींसाठी परत एकदा सांगतेय आणि थोडंसं जवळूनही दाखवतेय। तर बघू शकता धागा आपल्याला अशा पद्धतीने खेचून घ्यायचा आहे। दोन्ही दोऱ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने फूल ठेवायचा आहे। जो धाग्याचा रीळ आहे तो पलीकडच्या साईडला टाकायचा आहे आणि बघू शकता मी कुठल्या साईडने काढतेय, अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीची वेणी बनवता येते त्या मैत्रिणींनी कृपया व्हिडिओ थोडासा इग्नोर करा, पण ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीच्या वेण्या बनवता येत नाहीये त्या मैत्रिणींसाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत आहे। जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाही म्हटलं, तर बघा आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा आपण करू, तर त्या पूजेसाठी आपण अशा पद्धतीच्या वेण्या बाहेरून घेऊन येतो। तर अशा पद्धतीच्या वेण्या बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो। तर मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी अशा पद्धतीनेच घरच्या घरी वेण्या बनवत असते। तर आता गुलाबाचं फूल नव्हतं माझ्याकडे, जर आपल्याकडे गुलाबाचं फूल अवेलेबल असतं तर आपण जे शेवंतीचं एक एक फूल ठेवतोय त्या फुलाच्या वरती एक एक पाकळी आपल्याला गुलाबाच्या फुलाची देखील ठेवायची आहे। त्याने आपल्या वेणीला अजून छान लुक येतो आणि वेणी अगदी मार्केट सारखीच दिसते। तर बघा इथून पुढे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या वेळेस जेव्हा कधी मी वेणी बनवेल त्यावेळेस त्याची छोटीशी क्लिप नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि त्यावेळेस मी जेव्हा वेणी बनवेल त्यावेळेस व्हाईट शेवंतीच्या फुलांचा वापर करून आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून मी वेणी बनवणार आहे। व्हाईट वरती लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या खूप उठून दिसतात। तर आज या ठिकाणी आपल्याकडे मिक्स फुलं होती, त्याच्यामुळे आपली वेणी ही अशा पद्धतीने मिक्स बनवून तयार झालेली आहे। पण त्यावेळेस जेव्हा मी वेणी बनवेल त्यावेळेस पूर्ण व्हाईट फुलांपासून वेणी बनवणार आहे आणि त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करणार आहे। आणि ती जी वेणी आहे अगदी मार्केट सारखीच वेणी दिसते। तर तुम्ही देखील येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी अशा पद्धतीच्या वेण्या घरच्या घरी नक्की बनवा। तर बघा मैत्रिणींनो, बोलता बोलता आपली वेणी बनवून तयार झालेली आहे आणि ही वेणी बनवायला अगदी सोपी आहे। आणि दुसऱ्या प्रकारे वेणी कशी बनवायची ते देखील मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। तर बघू शकता वेणीच्या पाठीमागची बाजू कशा पद्धतीने दिसत आहे। आणि ज्यावेळेस आपण वेणी बनवतो त्यावेळेस फूल ठेवतो त्यावेळेस फूल ठेवताना आपल्याला पाठीमागचा जो फुलाचा ग्रीन भाग आहे तो अगदी मिडलला आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे। तो कसा ते पुढे मी ज्यावेळेस तुमच्यासोबत दुसऱ्या वेणीचा प्रकार शेअर करणार आहे त्यावेळेस सांगणारच आहे। तर बघा सेम कलरच्या फुलांची वेणी जर बनवली असती आणि त्याच्यावरती जर आपण लाल कलरच्या गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला असता तर याच्यापेक्षाही सुंदर वेणी उठून दिसली असती। चला तर आता आपण पाहूया दुसऱ्या प्रकारे वेणी कशा पद्धतीने आपण बनवू शकतो। तर बघा वेणी बनवण्यासाठी आपल्याला रायटिंग पॅड किंवा अशा पद्धतीने एखादी वस्तू घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने धागा गुंडाळून घ्यायचा आहे। तर 4-5 वेळा किंवा 5-6 वेळा तुम्ही धागा गुंडाळून घेऊ शकता, कारण की हा धागा कच्चा आहे। वेणी बनवताना धागा तुटायला नको यासाठी थोडासा जास्तच धागा या ठिकाणी आपल्याला गुंडाळायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला वेणी बनवण्यासाठी जितका धागा घेतलेला आहे अगदी त्याच्या डबल धागा खालच्या बाजूने सोडायचा आहे। जसं आधीच्या वेणीमध्ये आपण पूर्ण रीळ ठेवला होता तसं मी आता या ठिकाणी रीळ न ठेवता धागा ठेवलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं यासाठी। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फूल घ्यायचं आहे, 2 बोटं खाली ठेवायचे आहे, त्याच्यावरती ते फूल ठेवायचं आहे आणि जो आपण धागा बाजूला सोडला होता वेणीच्या डबल त्या धाग्याच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने बघू शकता जसं व्हिडिओत दाखवते अगदी त्या पद्धतीने आपल्याला ह्या बोटाचा वापर करून धागा खालच्या साईडने वरती काढून अशा पद्धतीने गाठ देऊन घ्यायची आहे आणि धागा खेचायचा आहे। हा जो धागा आपण सोडलेला आहे गाठ मारण्यासाठी तो देखील तुम्ही डबल किंवा टिबल घ्यायचा आहे, जेणेकरून गाठ मारताना तो कच्चा धागा असल्यामुळे
तुटणार नाही यासाठी। तर बघा अशा पद्धतीने जर आपण वेण्या केल्या ना तर वेण्या व्यवस्थित बनवून तयार होतात। वेणी बनवून झाल्यानंतर एक एक फूल त्याच्यातून निघत नाही। या उलट जर आपण वेगळ्या पद्धतीने जर वेण्या बनवल्या तर बऱ्याचदा वेणीमधली फुलं निसटतात। त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर वेण्या केल्या तर आपली वेणी निसटत नाही। तर बघा आधीचा जो आपण वेणीचा प्रकार पाहिला होता त्याच्यामध्ये आपण एका फुलाखाली दुसरं फूल ठेवत होतो, पण ह्या वेणीच्या प्रकारामध्ये आपण समोरासमोर फुलं ठेवत आहोत, म्हणजे एकाखाली एक फुलं न ठेवता बाजूबाजूला फुलं ठेवत आहोत। त्याच्यामुळे कमीत कमी फुलांमध्ये देखील भरपूर मोठी वेणी बनवून तयार होते। तर बघू शकता फुलं मी कशा पद्धतीने ठेवत आहे, अगदी त्याच पद्धतीने फुलं ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने धागा खेचून घ्यायचा आहे। धागा खेचताना जास्त पण खेचायचा नाही आणि जास्त पण सैल ठेवायचं नाही। जास्त खेचला तर फुलं तुटतात आणि कमी खेचला तर फुलं मग वेणीतून निसटतात। त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं जजमेंट घेतच धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे। तर सेम कलरच्या फुलांची ज्यावेळेस वेणी बनवतो त्यावेळेस सुंदर बनवून तयार होते आणि अशा फुलांची मिक्स फुलांची जरी बनवली तरी देखील सुंदर आणि आकर्षक अशी बनवून तयार होते। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली दुसरी वेणी देखील बनवून तयार झालेली आहे आणि ज्यावेळेस आपण शेवटची गाठ देतो त्यावेळेस आपल्याला डबल गाठ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून फुलं निसटली जात नाही यासाठी। तर बघा येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी नक्कीच तुम्ही अशा पद्धतीच्या फुलांच्या वेण्या घरच्या घरी बनवा। तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो मी बाळाला बघत बघत बनवलेला आहे। ह्या वेण्या ज्यावेळेस मी बनवत होते त्यावेळेस बाळ पण बाजूला होतं आणि हा व्हिडिओ मी ज्यावेळेस एडिट करत होते त्यावेळेस पण माझी दोन्ही मुलं बाजूलाच होती। त्याच्यामुळे म्हणावं तितकं व्हिडिओमध्ये मला व्यवस्थित असं एक्सप्लेन करता आलं नाही, पण म्हटलं चला आता मार्गशीर्ष गुरुवार जवळ आलेले आहेत आणि ज्या गोष्टी मला येत आहेत त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून त्याचा फायदा नक्कीच माझ्या मैत्रिणींना होईल। तर बघा आपण बनवलेली जी वेणी आहे ती मी या ठिकाणी देवीला तुम्हाला घालून दाखवत आहे। तर बघा मैत्रिणींनो, स्क्रीनवरती तुम्हाला जी देवीची साडी दिसतीये मी देवीला घातलेली, ती साडी देखील मी घरच्या घरी स्टिच केलेली आहे आणि तशा पद्धतीची साडी जर तुम्हाला स्टिच करायची असेल तर चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर बघा आपली वेणी बॅक साईडने कशी दिसत आहे, त्याच्यानंतर फ्रंट साईडने कशी दिसत आहे। तर बघा माझ्यापेक्षाही सुंदर वेण्या तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। ह्या ज्या दोन्ही वेण्या आहेत ती मी माझ्या दोन्ही लहान मुलांना बघत बघत बनवलेल्या आहेत। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही याच्यापेक्षाही सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक अशा वेण्या बनवू शकता। तर मैत्रिणींनो, येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी नक्की अशा पद्धतीच्या वेण्या तुम्ही घरच्या घरी बनवा। तर बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण पूजेसाठी आपण बनवलेल्या वस्तूंचा वापर करतो किंवा आपण स्वतः बनवलेल्या कुठल्याही गोष्टीचा वापर करतो त्यावेळेस होणारा आनंद हा खरंच खूप वेगळा असतो आणि मला तरी स्वतः बनवलेल्या वस्तूंचा वापर पूजेसाठी, सणांसाठी करायला खूप आवडतं। त्याच्यामुळे मी अशा पद्धतीच्या नवीन नवीन वस्तू किंवा पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी घरच्या घरीच बनवत असते आणि त्या तुमच्यासोबतही शेअर करत असते। तर ही साडी देखील बघू शकता, जसं आधी पण मी व्हिडिओमध्ये म्हटलं, ही देखील मी घरच्या घरी स्टिच केलेली आहे। त्याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ज्यांना कुणाला अशा पद्धतीची साडी स्टिच करायची असेल येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी तर नक्की जाऊन व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीची साडी स्टिच करा। त्याच्यानंतर अशा पद्धतीच्या वेण्या देखील येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसाठी घरच्या घरी बनवा। त्याच्यानंतर बघा चौरंग आसन वगैरे जे लागतात आपल्याला पूजेसाठी ते देखील आपण घरच्या घरी बनवू शकतो। आणि ते कशा पद्धतीने बनवायचे त्याचे अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत। ज्यांना कुणाला आवड असेल तर ते नक्की जाऊन बघा आणि तशा पद्धतीचे आसन वगैरे देखील तुम्ही घरच्या घरी बनवा। त्याच्यानंतर पाटावरचं आसन वगैरे कशा पद्धतीने बनवायचं त्याचे देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे आसन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, जसं की ब्लाऊज पीस पासून बनवलेलं चौरंग आसन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पानांचा वापर करून बनवलेलं चौरंग आसन, त्यानंतर उलन पासून बनवलेलं चौरंग आसन। नक्की बघा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।